मित्रांनो नमस्कार. पंढरी पाटे आज ग्रामीणच्या दौऱ्यावरती होतो. सायंकाळच्या सुमारास शेतकरी चळवळ यवतमाळच्या माध्यमातून माझ्यासोबत आमचे सहकारी सचिन भाऊ मनवर, पारव्याचे भविष्यातले सरपंच आता तर रिसेंटली आहेत शुभमदादा शेंडे, आणि सोशल मीडिया काँग्रेस कमिटी यवतमाळ जिल्हाध्यक्ष माननीय कृष्णाभाऊ पुसनाके माझ्यासोबत आहेत. आणि आम्ही भारीमध्ये आहोत, बरोबर मावशी? आणि भारीमध्ये ही आदिवासी कम्युनिटी मधलं कुटुंब आहे, मसराम नाव आहे ना, बरोबर? हे मसराम कुटुंब गेल्या 1-2 महिन्यापासून ग्रामीण भागामध्येच आपला छोटासा व्यवसाय यांनी या ठिकाणी सुरू केलेला आहे. आपण चांगला व्यवसाय होतो आहे ना, समोसे आहे. खऱ्या अर्थानं लक्षात घ्या, म्हणजे ग्रामीण भागच आपल्या देशाच्या विकासाचं युनिट आहे. म्हणजे ही लोक जिवंत आहेत म्हणून मला कुठेतरी वाटतं की शहरी भागातील लोक स्टेबल आहेत, कारण ग्रामीण भागामधनं जे फूड चांगल्या पद्धतीचं फूड सप्लाय होतं त्याच्यावरतीच आपण सर्व लोक निर्भर आहोत. आणि ही लोक आमच्या यवतमाळ जिल्ह्याचं वेगळी ओळख स्टेट लेवलवरती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात. आणि ही सगळी लोक स्वयंभू आहेत. सरकारने जरी रोजगार दिला नाही तरी स्वतःच्या बेसवरती एक रोजगार निर्माण करून कुटुंबाला स्टेबल करण्याचं काम ही सगळी मायबाप लोक करतायत. खऱ्या अर्थानं खूप मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे. यांनी मान दिला, सन्मान दिला. ग्रामीणमध्ये फार वेगळं जीवन आहे आणि मला असं वाटतं ते शहरी लोकांनी अनुभवलं पाहिजे, कारण हीच लोक आपल्याला धान्य प्रोव्हाइड करतात. हीच लोक आपल्याला शहरामध्ये चांगला भाजीपाला प्रोव्हाइड करतात. गहू असेल, तांदूळ असेल, सोयाबीन असेल, हरभरा असेल, कापूस असेल, आणि हे सगळं काही खरं तर या लोकांचे शहरी भागामध्ये नागरी वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांवरती उपकार आहेत असं मी मानतो. असो, हरकत नाही, जास्त बोलत नाही, थांबतो. पंढरी पाटे, यवतमाळ.